3.5 मुहूर्तापैकी एक मराठी नवीन वर्ष अर्थातच आपला गुढीपाडवा जवळ आलेला आहे। गुढीपाडव्याचं खास आकर्षण म्हणजे आपली गुढीची घाटी। आज आपण बघणार आहोत आप्पे पात्रामध्ये फक्त घरच्या 2 साहित्यात 15 मिनिटात अचूक अशी गुढीची घाटी कशी बनवायची। आपण यामध्ये कुठेही सोडा वापरणार नाही आहोत, एकदम कमी साहित्यात। आणि तुमच्याकडे जर आप्पे पात्र नसेल तर प्लेट मध्ये कशी बनवायची तेही आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा मी इथे आप्पे पात्र घेतलं आहे, त्यामध्ये तूप लावून मी त्याला कोट करून घेत आहे। या प्रकारे अगदी एक एक थेंब तुपाचा हात पुसायचा इथं आहे, जास्त तूप आपल्याला लावायचं नाही। फक्त गुढीची जी घाटी आहे ती व्यवस्थित निघावी म्हणून। त्यानंतर न तुटणारा दोरा घ्यायचा आहे, तुटणारा दोरा नाही घ्यायचा, कारण जेव्हा आपण ती घाटी काढायला जातो तेव्हा दोरा तुटू शकतो। व्यवस्थित मध्ये समान अंतर सोडून या प्रकारे दोरा आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचा। त्यानंतर गुढीची घाटी जर अचूक बनवायची असेल तर ती म्हणजे साखरेची जी आपण चाचणी तयार करतो ती परफेक्ट आली पाहिजे। मी इथं 1 कप साखर घेतली आहे आणि साखर बुडेल एवढंच त्यामध्ये पाणी घालायचं, जवळजवळ अर्धा कप। थोडंफार पाणी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही, नंतर आपण चाचणी बनवताना त्याला ऍडजस्ट करू शकतो। त्यानंतर इथं आपण चाचणी बनवायला घेतलेली आहे। साखरामध्ये जर तुमच्या काही घाण असेल, मळ असेल तर ती जेव्हा साखरेची चाचणी उकळते तेव्हा कडेला येते, ती चमच्याने व्यवस्थित काढून घ्यायची। त्यामुळे आपली गुढीची घाटी जी पांढरी शुभ्र बनते आणि स्वच्छ बनते। माझी साखर स्वच्छ आहे त्यामुळे कडेला कुठलीही घाण किंवा मळ जमा झालेली नाही। त्यानंतर ही चाचणी बनवायला आपल्याला कमीत कमी 15 मिनिटं आणि जास्तीत जास्त 20 मिनिटं लागू शकतात। ते टोटली आपण चाचणीमध्ये किती पाणी टाकले यावर डिपेंड आहे। इथं मी 10 ते 12 मिनिटं झाल्यानंतर थंड पाण्यामध्ये थोडासा पाक घेऊन बघितला आहे, तर तो पूर्णपणे विरघळलाय, म्हणजे आपली चाचणी अजून तयार झालेली नाही। मीडियम गॅसवर याला अधूनमधून ढवळत राहायचं। चाचणी झाली हे आपल्या कसं लक्षात येणार, हळूहळू पातेल्याच्या कडेला थोडीशी अशी साखर बनायला सुरुवात होणार आणि मधला जो पाक आहे, चाचणी आहे, तिचा एकदम फेस बनायला चालू होणार। या प्रकारे तुम्ही बघू शकता। बरेच जण या स्टेजला या घाट्या बनवताना किंवा ज्या घाट्या आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्यामध्ये सोडा वापरतात, पण आपण इथे सोडा वापरणार नाही आहोत। मी अजून एकदा पाण्यामध्ये चाचणी टाकून बघितली आहे, तिचा असा मस्त गोळा बनत आहे, म्हणजे आपली चाचणी परफेक्ट तयार होत आहे। या प्रकारे गोळी बनल्यानंतर 1 ते 2 मिनिटात ही जी चाचणी आहे ती आपल्याला काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता हा फेस या प्रकारे सोड्यासारखा फेस बनला आणि कडेला साखर जमली की आपल्याला घाटीच्या या मोल्ड मध्ये आपल्याला पूर्णपणे ही चाचणी टाकून घ्यायची आहे। आणि लक्षात ठेवायचं, एकदाच चमचा टाकायचा। तुम्ही एकदा चमचा टाकला आणि वरून थोडी जरी साखरेची चाचणी टाकली तरी ती व्यवस्थित सेट होत नाही, कारण साखर लगेच थंड होते आणि तिचा आकार घेते। ही आपली इथं व्यवस्थित घाटी बनवून रेडी आहे। त्यानंतर इथं थोडीशी जी चाचणी उरली आहे मी त्यामध्ये थोडासा रंग टाकत आहे। तुम्हाला जर कलरची घाटी बनवायची असेल तर हा सुद्धा खूप छान पर्याय आहे। मी तर पिवळा, केशरी किंवा लाल कोणताही कलर वापरू शकता। आता तुमच्याकडे जर आप्पे पात्र नसेल तर या प्रकारे प्लेटला थोडासा तुपाचा हात पुसून घ्यायचा आणि दोरा पसरवून घ्यायचा आणि थोड्या थोड्या अंतराने या प्रकारे जसं आपण पापड्या टाकतो तशी घाटी बनवायची आहे। मिश्रण जर घाटीचं बनवताना चाचणी तुमची थोडी घट्ट झाली तर त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून गॅसवर पुन्हा गरम करायची आणि पुन्हा या प्रकारे ती घाटीमध्ये टाकायची। चाचणी घट्ट जरी झाली तरी घाबरायचं बिलकुल कारण नाही, थोडंसं पाणी टाकून परत तुम्ही ती वितळवू शकता। त्यानंतर या प्रकारे व्यवस्थित गुढीची घाटी काढून घ्यायची दोन्ही बाजूने। हे जर निघत नसेल तर थोडंसं चमच्याने तुम्ही हलवू शकता, पण जास्त हलवायचं नाही कारण घाटी फुटू शकते। एकदम खुसखुशीत आणि पेढ्यासारखी दिसणारी ही घाटी बनवून तयार होते। तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही, घरच्या घरी एवढ्या सोप्या पद्धतीने 1 वाटी साखरापासून एवढी छान घाटी बनवून तयार होते। त्यासोबतच आपण बघू शकता इथं कलरची घाटी जी आपण प्लेटमध्ये बनवली होती ती सुद्धा अगदी छान बनली आहे। थोडासा आकार वाकडा तिकडे येऊ शकतो। तुम्ही इथं सेम आकाराच्या जर छोट्या वाट्या असतील तर त्या सुद्धा वापरू शकता, त्यामध्ये सुद्धा खूप छान घाटी बनते। या प्रकारे स्वतःच्या हाताने बनवून गुढीसाठी घाटी तयार करा आणि गुढीला लावा, तुम्हाला खूप छान वाटेल। मी दरवर्षी माझ्या हाताने बनवलेली घाटी गुढीला घालते। किती छान आणि सुंदर पेढ्यासारखी ही घाटीचा हार दिसत आहे। न चुकणारी रेसिपी आहे, एकदा ट्राय करून नक्की बघा। कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। मोनिकाज कॉर्नर मराठी।